25 नोव्हेंबरला राजस्थानात मतदान सुरू होतं. सकाळी 10च्या सुमारास मी टी व्हीवर काही उत्तरेतल्या यूट्यूब चॅनल्सवाल्यांचे विश्लेषण ऐकत होतो. सत्य हिंदी, 4 PM, रवीश कुमार, नॉकिंग न्यूज, आपले अशोक वानखेडे उर्फ टायगर, जे स्वतःला महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वज्ञानी समजतात आणि ते दिल्लीतले काही तर त्यांना तसंच ट्रीट करतात, टायगर. तसाच एक प्राणी आहे अजित अंजुम. मी अजित अंजुम यांचं चॅनल आज नाही तर किसान आंदोलन सुरू झालं ना तेव्हापासून पाहत आलो. ते आंदोलन कमी आणि फूड ब्लॉग जास्त कव्हर करत असायचे. तिथं सुरू असलेलं लंगर, सकाळचा घट्ट दुधाचा चहा, परोठे, लस्सी, दुपारचं जेवण, मग संध्याकाळचा नाश्ता ज्यात भजिया, पकोडी, चहा, मग रात्रीचं जेवण आलू गोबी, आलू मटर, मटर पुलाव, पराठे, फुलके. मग ते कसं बनवलं जातं, एवढ्या मोठ्या प्रमाणातला शिधा, बदाम, पिस्ते, काजू, असली घी, दूध, दुभतं, हे सगळं बनवण्यासाठी यंत्रसामग्री, आधुनिक गॅस, चुली, मिक्सर. त्यानंतर त्या आंदोलकांना आरामासाठी गाद्या, गिरद्या वगैरे हे सगळं तो अजित अंजुम अनावधानाने का होईना दाखवत गेला. आणि आम्ही घरचे सगळेच एखादा फूड ब्लॉग बघतोय या मजेत त्याचे हे सगळे व्हिडिओ बघत गेलो. त्याची राजकीय टीका टिप्पणी ही मोदी सरकार विरोधातच होती. त्यामुळे आंदोलकही त्याला त्यांच्यापैकीच एक समजून खायला प्यायला घालायचे. तेव्हा एक वेळ अशी आली होती की काही मेनस्ट्रीम मीडियावाल्यांना तिथे यायला बंदी होती आंदोलनस्थळी. त्यांना गोदी मीडिया असं म्हणत, हे जाट पंजाबी लोक, आणि त्या रिपोर्टरच्या अंगावर धावून जात. पण अजित अंजुम मात्र यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. याच अजित अंजुमला मी 25 नोव्हेंबरच्या राजस्थानच्या मतदानाच्या दिवशी पुन्हा स्क्रीनवर पाहिला. निकाल लागलेत, आता भाजपा जिंकले, पण मग जुन्या आठवणी कशाला असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर राजस्थानबद्दल कुठल्या ज्योतिषानं काय भाकीत केलं होतं, काय भाकीत केली होती आणि मी त्याला माझ्या चॅनलवर का आणला होता, असं सतत विचारणाऱ्या आमच्या प्रेक्षकांसाठी हे विवेचन आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार डीजे. मित्रांनो नमस्कार. तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज देणार आहेच, पण राजस्थानात भाजपानं सगळा गेम कसा फिरवला हे सुद्धा समजावून सांगणार आहे. तर मी त्या अजित अंजुमबद्दल बोलत होतो सुरुवातीला. हा बाबा राजस्थानमधल्या जयपूर हवामहल विधानसभा मतदारसंघातल्या बूथ बाहेर गेटवर उभा राहून जे लोक मतदान करून बाहेर पडत होते त्यांना विचारायचा, आपने किस मुद्दे पर अपना वोट डाला. बरं, तो कोणालाही विचारत नव्हता की कोणाला मत दिलं, किसको वोट दिया. जे उघडपणे बोलून जायचे की आम्ही याला मत दिलं, त्यांच्यावर हा डाफरायचा की अरे मैंने आपको मुद्दा पूछा था, किसको वोट डाला ये नाही. आता हे जे सुरू होतं त्यावर माझं बारीक लक्ष होतं. अनेक लोक बोलताना बोलून जायचे भाजपा, मोदी. तेव्हा चिडायचा. काही फर्स्ट टाईम वोटर्स आले होते, पोरी होत्या 19-20च्या वयोगटातल्या, त्या मोदीच करत होत्या. अजित अंजुमने हवामहल मतदारसंघात धार्मिक तेढ आहे का, मुस्लिमांवर अन्याय होतोय का, असे प्रश्न जाणून बुजून विचारले. तेव्हा जे मुसलमान मतदार होते ते सावधपणे बोलत होते, हमें भाईचारा चाहिए. एकतर खोटं रडूनही गेला तो, बोलतो ऐसा माहौल पहले नहीं था यहाँ पे, अभी ये सब क्या चल रहा है, ये मेरा भाई है, वो मेरा भाई है. पण जे कोणी तिलकधारी वोट करून बाहेर येत होते ते सरळ मोदींचा जयघोष करत होते. मी मनात या सगळ्या गोष्टींचं काउंटिंग करत होतो. तासभर हे लाईव्ह बघितलं आणि डोक्यात पक्कं झालं की राजस्थानात अशोक गेहलोत आणि काँग्रेसने कितीही रेवड्या वाटल्या, मुफतके रेवड्या, तरी 3 डिसेंबरला पेढे लाडू हे भाजपाचे कार्यकर्तेच वाटणार आहेत. मित्रो, या निकालांचं विश्लेषण करताना आपण 2 प्रमुख मुद्द्यांवर विचार करूयात. एक मुद्दा, काँग्रेस का हरली, आणि अंडर रेटेड असलेली भाजपा कशी जिंकली. भाजपा अंडर रेटेडच होती, कारण सगळेच बोलत होते इथे काँग्रेस जिंकणार. त्यात भाजपा कशी किंवा का जिंकली हे तुम्ही सतत ऐकलं असेलच. आपण काँग्रेस ज्या राज्यात सत्तेत होती, 5 वर्ष राज्य करत असताना सुशासनाचा आभास निर्माण करून जाहिराती करत होती, तशा गेहलोत म्हणजे अनुभवी नेता असं सगळं चित्र उभं केलेलं असताना भारतीय जनता पक्षानं ज्या राज्यात आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील जाहीर केलेला नव्हता, आणि तशाही परिस्थितीत काँग्रेसला 4 मुंड्यात चित केलं. यात भाजपाचं मॅक्रो लेवलचं नियोजन आणि मोदी शहांची रणनीती कारणीभूत होती. तुम्ही नीट पाहिलं तर भाजपच्या विरोधात बऱ्याच गोष्टी जाताना दिसत होत्या. त्यात वसुंधरा राजे सिंधिया हा मोठा फॅक्टर होता. त्यांना उमेदवारी दिली गेली होती, पण माजी मुख्यमंत्री, एक राष्ट्रीय ओळख असलेला चेहरा, भाजपनं प्रचारापासून साफ लांब ठेवला होता. त्यांनी पाठवलेल्या त्यांच्या समर्थकांच्या यादीतून फक्त 3 जणांना उमेदवारी दिली गेली.
हे बऱ्याच जणांना खटकलं होतं, पण त्यामागची खोच अशी होती की वसुंधरा राजे या राजस्थानात पुन्हा स्वतःचं वर्चस्व सिद्ध करू पाहत होत्या. त्यासाठी स्वतःसह 30 ते 35 आमदारांचा गट त्यांना हाताशी हवा होता. पण केंद्रातल्या 2 शातीर खिलाडींनी ना त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं, ना त्यांच्या यादीला प्राधान्य दिलं. तरीही वसुंधरा राजेंनी त्या सगळ्या तिकीट नाकारलेल्यांना अपक्ष म्हणून उभं केलं. त्यातले 7 आमदार निवडून आले. हा आकडा छोटा नाही, 7 आमदार निवडून आले. तर 17 ठिकाणी या अपक्षांमुळे भाजपचा उमेदवार पराभूत झालाय. 7 + 17 म्हणजे 24 जागा या भाजपच्या 115च्या टॅलीत अजून ॲड झाल्या असत्या. या 24 आणि स्वतः वसुंधरा अशा 25 जणांचा गट, शक्तिशाली गट म्हणून भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांना डोकेदुखी ठरला असता. बरं झालं बॅग टळली. राज्यातले उपद्रवी नेते शोधून त्यांना शांत करून, त्यांचं खच्चीकरण करून भारतात सगळीकडे कमळ फुलवण्याचा प्लान हळूहळू यशस्वी होतोय. वसुंधरा राजे हा एक मोठा फॅक्टर होता राजस्थानात, तेव्हा त्याला डावलून पुढे सरकता येत नाही, म्हणून त्या मुद्द्यालाही मी हात घातलाय. आता राज्यात काँग्रेस कशी हरली हे समजून घेऊया. राजस्थानातलं साक्षरतेचं प्रमाण आणि इथं वाटल्या जाणाऱ्या रेवड्या, मुफत की रेवडी, यात गेहलोत गडबडले. साक्षर जनता आपल्या टॅक्सचा पैसा राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी देत असतो, मूलभूत गरजांसाठी देत असतो. राज्य प्रगतीपथावर जावं असं त्यांना वाटत असतं आपल्या टॅक्समधून. ते शिकलेले असल्यानं त्यांच्याकडे एकतर नोकरी असते किंवा उद्योगधंदा. राजस्थानात दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात करणारा मोठा वर्ग आहे. त्याला या फुकटच्या सुविधा, मुक्त की रेवडी या वाटलं त्यांना आवडत नव्हतं. कारण 25 लाखांच्या चिरंजीवी विमा योजनेचा लाभ घेणारे कोण होते, लाभार्थी कोण होते हे जर पाहिलं तर एक विशिष्ट समुदायच याचा लाभार्थी होता, ज्यात बांगलादेशी रोहिंग्यांचं प्रमाण जास्त आहे. पण गेहलोत सरकार त्याकडे दुर्लक्ष करत होतं. पांढरपेशा सामान्य जनतेत हा राग मोठ्या प्रमाणात होता. तो मतपेटीतून बाहेर पडला. दुसरं म्हणजे भाजपनं केलेली 450 गॅस सिलेंडर देणार ही घोषणा भाजपवर उलटणार असं बोललं जात असताना भाजपच्या मतदारांनी संयम दाखवला आणि समजून घेतलं की हे सगळे चुनावी जुमले आहेत, तशाच तसं जैसे को तैसा. उद्या या घोषणेचा भाजपा सरकार पुनर्विचारही करू शकते, नव्हे तो केलाच पाहिजे. नाहीतर राजस्थानची अवस्था पंजाबसारखी व्हायची, मुफत की रेवडिया वाटत. अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर राजस्थानात अजिबातच नव्हता. असं जे चित्र काँग्रेसी इकोसिस्टीमने उभं केलं होतं, तो बुरखा टाराटारा फाडून टाकण्यात भाजप यशस्वी ठरलं. मुख्यमंत्री म्हणून अशोक गेहलोत हे लोकप्रिय होत आहेत असं जे परसेप्शन बिल्ड केलं गेलं होतं, त्याला अजिबात हात न लावता भाजपनं ग्रासरूट लेवलवर लोकांमधली त्यांच्या आमदारांप्रती असणारी नाराजी व्यवस्थित खुलवली. त्यात झालं असं, भाजपची रणनीती ज्यांना समजली होती ते अशोक गेहलोत यांचे OSD, म्हणजे ते त्यांना उजवा डावा काय हात म्हणतात, लोकेश शर्मा, हे सरकारला वेळोवेळी समजत होते की जुन्या आमदारांना बदला आणि नवे चेहरे द्या. कुठल्या जागेवर त्या आमदाराबद्दल नाराजी आहे हे सुद्धा त्यांनी एका रिपोर्टद्वारे मांडलं होतं. पण गेहलोत हे वेगळ्या धुंदीत होते. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता की ते या निवडणुका सहज जिंकणार. भाजपची तर अजिबात हवा नाही आहे. त्यांनी लोकेश शर्मांच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवली. शर्मांनी एक ट्विट अलीकडे केले, त्यात हे सगळं उघड झालंय. पुराने पत्ते नाही जडते वहा वसंत नाही आता, असं चपखल शीर्षक आहे त्या ट्विटचं. खरं आहे, पुराने पत्ते नाही जडते तब तक बसंत नाही आता. जुने केल्याशिवाय नवीन येणार नाही. राज्यातला काँग्रेसचा तरुण चेहरा सचिन पायलट आणि अनुभवी अशोक गेहलोत यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे ते राज्यानं सुरुवातीची 4 वर्ष दररोज पाहिलंय. जे उठलं की सकाळी त्यांचं जे पुराण चालू असायचं. त्यानंतर जनतेत काय जायचा तो संदेश गेलाच होता. त्यामुळे त्यात यावेळी जे फर्स्ट टाईम वोटर्स होते, त्यांची संख्या होती 12 लाख. आणि जर आपण तरुणांची संख्या पाहिली, तरुण म्हणजे 19 ते 39 मधले, तर त्यांची संख्या होती 4.25 करोड. गेहलोत यांनी या मोठ्या मतदार वर्गाला प्रभावित करण्यासाठी कुठल्याच योजना आणल्या नाहीत. गेला बाजार निवडणूक जाहीरनाम्यात तशी एखादी म्हणजे प्रस्तावित घोषणाही केली नाही. त्यांचा भर रेवडीवरच होता, मुफत की रेवडी, जो या युवा मतदारांनाही खटकला होता. सचिन पायलटला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनून जर काँग्रेस निवडणुका लढली असती तर आज चित्र वेगळं दिसलं असतं, असं जे काही लोक बोलतात त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे, बरं का. कारण सचिन पायलटनी बऱ्याच जागांवर काँग्रेसला डॅमेज करण्याची पुरेपूर व्यवस्था करून ठेवली होती. आता हा सचिन पायलट भविष्यकाळात भाजपासोबत आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. काँग्रेसचं शासन ज्या राज्यात असतं तर हिंदूंवर अन्याय हा होतच असतो. मागच्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं मुसलमानांचं लांगुलचालन करताना या सरकारनं निष्पाप हिंदू तरुणांना तुरुंगात डांबलं. काही झालं की उचल आणि नेऊन तुरुंगात टाक.
त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हो या सगळ्या गोष्टींमुळे. त्या जखमा त्या पोरांचे आईबाप विसरले नव्हते. अजित अंजुमच्या व्हिडिओत मी एका आईला पाहिले रडताना. ती म्हणाली माझ्या पोरांना अकारण उचलून नेलं. ते उभे होते, इथे लफडं झालं, त्यांना सोडून ह्यांना उचलून नेलं. हिंदू कन्हैयालाल टेलरचा कांड्यांनी चिरलेला गळाही लोक विसरले नव्हते. सर तन से जुदा हा फतवा राजस्थानात जोरदार चालला हे सुद्धा हिंदू विसरला नव्हता. महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, खून या गोष्टी राजस्थानात वाढल्या होत्या, पण त्या घटना दडपल्या जात होत्या, कारण त्यामागचे आरोपी एक गेहलोतचे लाडके होते, तोकड्या विजारी आणि मोठ्या भावाचा सदरा घालणारे. यंदा राजस्थानात भारतीय जनता पक्ष दुय्यम भूमिकेत राहून सायलेंटली लढला. अनेक कार्यकर्ते हे उदासीनच होते, स्वतःला अंडर एस्टिमेट करत चालले होते. पण दुसऱ्या बाजूला गेहलोत आणि कंपनी ओव्हर कॉन्फिडंट होती. गेहलोतना ओव्हर कॉन्फिडन्स नडला. सचिन पायलटला त्यांना मॅनेज करता आलं नाही, म्हणून शेवटच्या आठवड्यात त्यांचा फोटो वापरायला सुरुवात केली. त्यानेही काही फरक पडला नाही. दुसरीकडे पक्षविरोधी मोर्चा उघडलेल्या वसुंधरा राजेंना मोदी आणि शहांनी घेराबंदी करून जखडून टाकलं होतं. राजस्थानात गुजरात लॉबीला प्रवेश द्यायचा नाही असाही एक प्रचार चालवला गेला होता. अदानीकडून राजस्थानात होणाऱ्या प्रचंड मोठ्या गुंतवणुकीलाही विरोध केला गेला. हेच इथल्या सुज्ञ जनतेला रुचलं नाही, पटलं नाही आणि त्यांनी काँग्रेसला पराभूत करून गेहलोतनं घरी बसवलं. भाजपाने अद्यापही आपला पोस्टर बॉय जाहीर केलेला नाही. निवडणुकाही मोदींच्या नावावर लढवल्या, याचाच अर्थ आजही मोदींचा करिश्मा भारतात तेवढा स्ट्रॉंग आहे. या निवडणुकांना 2024ची सेमीफायनल म्हणणारे गायब झालेत. काँग्रेस पाठोपाठ त्यांचाही निकाल लागलाय. राजस्थानमधल्या निकालांबद्दल विश्लेषण करताना ही एक बाजू मला तुमच्यासमोर मांडावीशी वाटली, ती मी मांडली. यावर तुमचं मत काय आहे हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. बरं, ते पंडित राजकुमार शर्मा कुठे गेले हे मात्र मला विचारू नका. उजव्या विचारांच्या विजयाला दृष्ट लागू नये यासाठी लावलेला तो काळा तीट होता, एवढंच लक्षात घ्या. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूस, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.